नमस्ते मित्रांनो. आज एक क्लायंट माझ्याकडे आला होता आणि तो सांगत होता की कुर्डवाडीमध्ये एक नामांकित मोठा व्यक्ती आहे आणि जो व्यक्ती सांगत होता की म्हणजे हायली क्वालिफाईड वकील वगैरे असा, आणि तो सांगत होता की XYZ नावाची एक कंपनी आहे पुण्याची आणि ती कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर दर महिन्याला ते 6 ते 8% व्याजदर देत आहेत. आजपर्यंत त्यांनी 10-15 करोड इन्व्हेस्ट केलेत आणि त्यांनी स्टेटमेंट्स वगैरे सगळे दाखवलेत आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्याला दर महिन्याला त्याचं कसं व्याज येतंय 6 ते 8% तेही त्यांनी दाखवलं. आणि तू यात इन्व्हेस्ट कर असं तो मला म्हणतोय. असं तर मी काय करू? त्यांनी जे XYZ कंपनीचं नाव सांगितलं, मी त्याची वेबसाईट चेक केली तर वेबसाईट आहे, वेबसाईटवर त्या कंपनी कुठली आहे त्याचा उल्लेख नाहीये, त्याच्यामध्ये तिथला कुठलाही कंपनीचं नाव नाहीये, काहीच नाहीये. फक्त ती कंपनी आहे आणि त्याची वेबसाईट आहे आणि त्याच्यातनं फक्त इन्व्हेस्ट करायला ते दाखवतायत, एवढंच फक्त मला दिसलं. मित्रांनो, मला एक जाणवतं की आपण खूप कष्टाने पैसे कमवतो आणि खूप कष्टाने कमवलेले पैसे असे एका रात्रीतनं गायब झाले तर तुम्हाला काय, मला काय, कुणालाच आवडणार नाही. पण त्यांनी 10-1 करोड रुपये त्याचेच नुसते नाही तर त्याच्या आसपासच्या सगळ्या मित्रांना हे सांगून सांगून त्यांचेही गुंतवलेत. पण हे थोडंसं रॉंग होतंय, कारण झटपट पैसा मिळवायला गेलो 6 ते 8% व्याजदर मिळतंय म्हणलं की हिथंच पहिली गोष्ट गडबडीची आहे. दुसरी गोष्ट, त्या कंपनीला IRDA किंवा सेबी किंवा एम्फी किंवा BSE NSE यांचं कुणाचं तरी रजिस्ट्रेशन आहे का? त्यांचं रजिस्ट्रेशन आहे हे ती कंपनी सांगत असेल तरी ते त्यांच्या वेबसाईटवर त्या कंपनीचं नाव आहे का की हे आमचे रेग्युलेटर आहेत म्हणून, हे बघायला पाहिजे. आणि घाई गडबडीत आणि एकदम अर्ध्या रात्रीतनं श्रीमंत वगैरे होणं असं काही नसतं. पैसे कमवणं हे पेशन्सचं काम आहे. जर तसं नसलं असतं तर मग अंबानी अदानी यांनी सुद्धा दर महिन्याला जर 6% मिळतायत म्हणजेच एका वर्षात डबल पैसे होत आहेत तर एवढे मोठे मोठे व्यवसाय चालवले नसते. ज्या व्यवसायामध्ये त्यांना डबल होत नाहीत एका वर्षात पैसे, त्यांना बरीच वर्ष जातात इन्व्हेस्ट केल्यानंतर पैसे यायला, मग त्यांनी पण इथं गुंतवले असते. तर हे मोठे जर बिझनेसमन आहेत किंवा ह्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी कंपन्या स्थापनच केल्या नसत्या. त्यामुळं हे थोडंसं काहीतरी चुकीचं आहे किंवा कुठंतरी पाणी मुरतंय हे थोडंसं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर 2-4 गोष्टी यापासून वाचण्यासाठी केल्या पाहिजेत. तर 2-4 प्रश्न विचारले पाहिजेत. एक तर कॅशमध्ये कधीच कुठं कुणाबरोबरच व्यवहार नाही केला पाहिजे. जर तुम्ही कॅशमध्ये व्यवहार करताय तर कुठंच व्यवहाराची दखल होत नाही. त्यामुळं तुम्ही उद्या फसवले गेले तर तुम्हाला न्याय मागायला कुठंच जागा नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही अशा कंपनी बरोबर काम करताय की ज्या कंपनीचं कुणाबरोबर तर रेग्युलेशन आहे का, म्हणजे सेबीच्या अंडर रजिस्टर्ड आहे, एम्फीच्या अंडर रजिस्टर्ड आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अंडर रजिस्टर्ड आहे. ती रजिस्टर कुठं आहे त्याच्याबद्दलचे त्यांच्या वेबसाईटवर काही माहिती आहे का, हे सगळं चेक केलं पाहिजे. चौथी गोष्ट, हा चेक किंवा ही जी अमाऊंट दिली पाहिजे ती त्या कंपनीच्या नावाने दिली पाहिजे, त्या पर्सनच्या नावाने नाही दिली पाहिजे. कोणत्याच पर्सनच्या नावाने ही गुंतवणूक नाही झाली पाहिजे, ही चौथी गोष्ट. आणि त्याला गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन असलं पाहिजे. इव्हन इफ आता आपण आज पेपरमध्ये वाचलं की क्रिप्टोकरन्सीला $1 लाख झाले, पण भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीला बॅन आहे, त्याला रेग्युलेटरी बॉडीच नाहीये. मग तिथं सुद्धा गुंतवले नाहीत पाहिजेत, नाहीतर आपण कष्टाने कमवलेले पैसे एका रात्रीतनं गायब होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये खूप जादा व्याजदर दिलाय, खात्रीशीर समजा की जादा व्याजदर आणि गॅरंटेड व्याजदर जर मिळत असेल तर ते कुठंतरी पाणी मुरतंय. तो पैसे गोळा करेल, सुरुवातीला भले व्याज देईल, सगळं करेल, पण एक त्याची ठराविक रक्कम 200, 300, 400 करोड गोळा झाले की तो अर्ध्या रात्रीतनं कंपनी बंद करेल आणि पळून जाईल. आणि हे असं आतापर्यंत बऱ्याच वेळा घडलंय आणि खूप वेळा घडलंय, तरी लोक परत परत त्यात चुका करतात. याला एकमेव कारण आहे लोभ, आणि चुकीचा लोभ तुम्हाला अडचणीत आणेल. त्यामुळं काळजी घ्या, अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. थँक्यू. यालाच म्हणतात फायनान्शियल लिटरसी, आणि फायनान्शियल लिटरसीसाठी ही गरज आहे की या दृष्टीने तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. थँक्यू.